मध्ये मी सरिता कौशिक तुमचं स्वागत करते। ही आहे चर्चा जनहिताची आणि हा आहे तुमच्या हक्काचा प्राइम टाइम। देशात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागलेत। सत्ताधारी भाजप प्रणित एनडीए आणि विरोधकांची इंडिया आघाडी एकमेकांविरोधात उभे ठाकलेत। मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी आणि सत्तेची हॅट्रिक साजरी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून महिला आरक्षणाचं कार्ड खेळलं गेलं। याशिवाय योजना आणि आश्वासनांचा पाऊस सुरूच आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडूनही ग्राउंड तयार करणं सुरू आहे। सत्ताधाऱ्यांच्या आरक्षणाच्या खेळीविरोधात आता विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा डाव टाकलाय। आजच्या घडामोडी बघितल्या तर नितीश कुमारांच्या बिहारची जात गणनेच्या ठिणगी आता मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी आरक्षणावरून तापलेल्या महाराष्ट्राच्या तव्याला साथ देते आहे। असं आम्ही का म्हणतोय तर एकीकडे आरक्षणासाठी आंदोलन होत असताना आता आमच्या हक्काचं आरक्षण दुसऱ्याला मिळू नये यासाठी देखील महाराष्ट्रात लढा सुरू झालाय। मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये यासाठी ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। केवळ एवढ्यावरच ओबीसी थांबलेले नाहीत, त्यांनी जालन्याच्या परतूर येथे एल्गार मोर्चा काढला, तर भिवंडीत तहसीलदार कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। याशिवाय राज्यातल्या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 28 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे। गेल्या 1.5 वर्षात या प्रकरणी एकदाही सुनावणी झालेली नाही, त्यामुळे आता 28 नोव्हेंबरला तरी सुनावणी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे धनगरांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदिवासी आमदारांना घेऊन उद्या म्हणजेच गुरुवारी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। त्यामुळे येत्या काळात जात जनगणनेसह आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार एवढं निश्चित। दरम्यान बिहारच्या या जातनिहाय जनगणनेविरोधात यूथ फॉर इक्वॉलिटी आणि एक सोच एक प्रयास या बिगर सरकारी संस्थांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, ज्यावर 6 ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित आहे। 1951 नंतर भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातीनिहाय जनगणना थांबवली। सुप्रीम कोर्टानेही याविषयी संबंधित प्रकरणांमध्ये दुजोरा दिला की कायद्यानुसार जातीनिहाय जनगणना करण्यात येऊ शकत नाही, कारण संविधान लोकसंख्येला मान्यता देते, जात किंवा धर्म विचारात घेत नाही। यावरच आम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेला प्रश्न विचारला होता। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न होता, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात जनगणना करावी का? तुम्हाला उत्तर द्यायचे होते होय किंवा नाही। जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी हा नारा 80च्या दशकात बसपाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम राणा यांनी दिला होता। सध्या बिहार जात गणनेनंतर काँग्रेसनेही हात सूर लावला आहे। राहुल गांधींनीही जितका टक्का तितकी भागीदारी असा नारा दिलाय। इंडिया आघाडीच्या रणनीतीचा तो भाग असू शकतो हे लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे। देशातला गरीब हीच सर्वात मोठी जात आहे आणि त्या जातीला योजनांमधला विकासामधला सर्वात मोठा वाटा मिळायला हवा अशी मांडणी त्यांनी केली। विकास विरोधी लोक आधीही जातीच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडायचे आणि आजही तेच पाप करतायत असं सांगत भारत विरोधी शक्तींशी हात मिळवणी करून हिंदू समाजात फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा घणाघातही मोदींनी केला। गेल्या काही निवडणुकीत काँग्रेस सोबत असलेल्या ओबीसींचा जनाधार हळूहळू कमी झाल्याचं पाहायला मिळतं, तर भाजपला ओबीसींचा पाठिंबा वाढलाय। ओबीसी भाजपचा आधार
का आहे हे सांगणारी ही आकडेवारी पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. खरं तर ओबीसी समाज, त्यांचं मतदान हे किती महत्त्वाचं आहे हे या आकडेवारीमधनं आपल्याला कळेल. आपण जर 2004, 2009, 19 आणि 14 अशा लोकसभा निवडणुका जर पाहिल्या तर काँग्रेसला आधी 24% मतदान ओबीसींचं होतं, ते 9 मध्येही 24% राहिलं. 14ला ते 15% होतं, 19लाही ते 15%च आहे. खरं तर भाजपाला 23% मतदान हे 2004ला होतं, 2009ला 22% होतं. माफ करा, हे जे वर्षाचे आकडे आहेत ते आपण बघतो आहोत. 2014ला 34% होतं, 2019ला वाढून ते 44% झालेलं आहे. स्थानिक पक्षांना जर बघितलं तर 43% मतदान ओबीसींनी केलेलं आहे 2004मध्ये, 42% ते झालं 2009मध्ये, 2014मध्ये ते 43% होतं, मात्र 2019ला 27% झालं. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर फक्त भाजपाला ओबीसीचा जो जनाधार राहिला आहे तो वाढत गेलेला आहे. नितीश लालूच्या जोडगोळीनं बिहारमध्ये जात जनगणनेचे आकडे जाहीर केले. त्यानंतर इतर काही राज्यांनीही या कामात पुढाकार घेतला. त्यातही बिगर भाजप शासित राज्यांनी जास्त रस घेतल्याचं चित्र आहे. जात जनगणनेचा इतिहास आणि सद्यस्थिती जाणून घेऊयात 0 आवरच्या या स्पेशल रिपोर्टमधून. बिहार सरकारनं जात गणनेचे आकडे जाहीर केले आणि देशात पुन्हा एकदा जात राजकारणानं वेग धरला. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी आजपासून 150 वर्ष आधी ब्रिटिशांनी जनगणना सुरू केली. यामध्ये इतर गोष्टींसोबत जातनिहाय माहितीची नोंद केली जायची. 1871 पासून ते 1931 पर्यंत हा प्रकार सुरू होता. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 साली भारतानं पहिली जनगणना केली. त्यावेळी फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजेच एससी आणि एसटी प्रवर्गाची नोंद वेगवेगळी केली जायची. इतर जातींची नोंद ठेवणं आणि जाहीर करणं बंद झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून स्थापनेपासून जेव्हा जेव्हा ही चर्चा निघाली आहे, आम्ही पार्लमेंट असो किंवा असेंब्लीमध्ये असो, आमची जातीय जनगणना व्हावी ही आमची मागणी पार्लमेंटमध्ये मी स्वतः अनेक वेळा केलेली आहे. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचा स्टँड नेहमीच स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यासाठी ही मागणी काही नवीन नाही. स्वतंत्र आणि आधुनिक भारतातही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दरी मोठी होती. ती मिटवण्यासाठी जातनिहाय आरक्षण देण्याचा विचार पुढे आला. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी संसदेत घोषणा केली आणि 1979 साली भारत सरकारनं मंडल आयोगाची स्थापना केली. मंडल आयोगानं इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती, मात्र ती लागू होण्यासाठी 90 साल उजाडावं लागलं. व्हीपी सिंग सरकारनं मंडल आयोग लागू केला आणि देशातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वातावरण बदलायला सुरुवात झाली. ही लढाई आता श्रेष्ठत्वाची, म्हणजे हिंदू श्रेष्ठ की जात श्रेष्ठ, म्हणजे धर्म श्रेष्ठ की जात श्रेष्ठ, अशी लढाई भविष्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर केंद्र सरकारनं 2011 आणि 2015 साली जात गणना केली होती. मात्र विविध कारणांनी ही आकडेवारी उघड करण्यात आली नाही. 1931 ते 2011 या काळात जातींच्या आकडेवारीतील तफावत हे प्रमुख कारण दिलं गेलं. 1931च्या पहिल्या जनगणनेत भारतात जातींची संख्या होती 4147. तीच 2011च्या जनगणनेत 46 लाखांवर जाऊन पोहोचली होती. महाराष्ट्रातही एससी, एसटी आणि ओबीसींची संख्या ही 400 वरून 4 लाखांवर जाऊन पोहोचली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने सर्वे किंवा जनगणना केली बिहारमध्ये, त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा संपूर्ण जातींची जातनिहाय जनगणना करू, ओबीसींच्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना करू. आज तो अहवाल बाहेर आलेला आहे, आकडे बाहेर आलेले आहे. त्याच्यामुळे आता आम्ही राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी करू की आपण दिलेलं वचन, आपण दिलेला शब्द पाळा. 2024 सालची निवडणूक राम मंदिर, समान नागरिक कायदा आणि जिहादी दहशतवादाच्या मुद्द्यांवर लढवली जाऊ शकते. भाजपच्या हिंदू राजकारणाला छेद देण्यासाठी इंडिया आघाडी जात गणनेचं शस्त्र बाहेर काढत असल्याचं जाणकारांना वाटतंय. त्यामुळे आता याचा फायदा कुणाला कसा होणार आणि तोटा कुणाला होणार हेही लवकरच कळणार आहे. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
राज्यातल्या आरक्षणाचा वणवा पेटलेला असताना बिहारने केलेली जात जनगणना हा तोडगा ठरू शकतो का, यावर मंथन सुरू झालंय. समाजाच्या संख्येनुसार सवलती मिळाव्या यासाठी वारंवार आंदोलनही झाली, मात्र त्यावर पुढे काही झालं नाही. मात्र नितीश कुमारांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे आरक्षण मागणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न होता, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात जनगणना करावी का? नितीन गापट यांचं एक्सवरून ही प्रतिक्रिया आहे. जातनिहाय जनगणना करून उपयोग नाही, कारण राजकारणी कोणत्याही समाजाला मोठं होऊ देणार नाहीत. समाज मोठा झाला तर त्यांना मतदान कोण करेल? एक्सवरूनच शंकर, सरकारने जातीपातीचं राजकारण सोडून जात संपून टाकावी. एक्सवरूनच धोंडप्पा नंदे, महाराष्ट्रात जातनिहाय मोजणी झाली तर ज्या आकडेवारीच्या आधारावर गोष्टी चालल्या आहेत तिच्यात बदल होण्याची पुरेपूर शक्यता आहे. एक्सवरून मुकेश हरळे, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या भल्यासाठी जात जनगणना आवश्यक आहे, पण राजकारणी त्यांचा राजकारणासाठी वापर करतात. फेसबुकवरूनच गणेश सलगर, झालीच पाहिजे जातनिहाय जनगणना. इंस्टाग्रामवरून विनोद मोरे, महाराष्ट्राचा काय संबंध, जात जनगणना देशात झाली पाहिजे, ज्याचा वाटा त्याला मिळाला पाहिजे, नुसतं मोकाट राजकारण नको. इंस्टाग्रामवरून विशाल गवळी, समान नागरी कायदा लागू करा. स्वातंत्र्यानंतर 1951चा अपवाद वगळता स्वतंत्र भारतात एकदाही जातनिहाय जनगणना झालेली नाही. यावरून सगळ्याच पक्षांनी सत्तेत असताना हा विषय टाळल्याचं चित्र आहे. याच जात गणनेविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड. हरिभाऊ नमस्कार, स्वागत आहे आपलं झिरो आवरमध्ये. आणि परत एकदा तीच, आता इंडिया आघाडीकडनं जोरदार मागणी होते आहे आणि पार्श्वभूमी परत बिहारची सुद्धा आहे. काय सांगाल? खरं म्हणजे काँग्रेसने याच्यापूर्वीच म्हणजे 2011 साठी कायदा करून जातनिहाय जनगणना करण्याचा तर निर्णय घेतला होता आणि केली सुद्धा. परंतु बघा, आपल्या देशाचं दुर्दैव म्हणा किंवा अवेअरनेस नसल्यामुळे अजूनही अनेक लोकांना म्हणजे आपल्या अनेक लोकांना हे माहीत नाही की 2011ची जी जनगणना झाली होती त्याच्यात जातनिहाय जनगणना होती आणि ती झाली आहे. आणि याच काँग्रेसने, जो काँग्रेस आज मागणी करतो त्याच काँग्रेसच्या कॅबिनेटने असा निर्णय घेतला होता की आम्ही जातनिहाय जनगणना करू, पण याचे आकडे जे आहे आम्ही बाहेर प्रसारित करणार नाही. तर हे माझ्याकडे पत्र सुद्धा आहे, मला कळवलेलं तुम्ही खासदार असताना. तर त्यामुळे आता जी मागणी करतायत फार उशिरा करतायत, काँग्रेसला फार उशिरा शहाणपण आले असं म्हणायला काही हरकत नाही. याच्या पूर्वी आम्ही किती 2000 साली मी स्वतः माननीय गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे फार मोठा मोर्चा काढला होता की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून. ज्या वेळेस म्हणजे फॉर एक्झाम्पल 2001, 2011, 2021 म्हणजे या वेळेस आम्ही ही मागणी करतच असतो आणि सातत्याने करतो. आता जर काँग्रेसला याच म्हणजे कुठेतरी भान आलेलं आहे की जातनिहाय जनगणना ची मागणी करतायत, कदाचित ती राजकीय असू शकते त्यांची मागणी, परंतु झाली पाहिजे ही आमची सातत्याने मागणी आहे. 2011च्या ज्या जातनिहाय जनगणनेबद्दल आपण बोलत आहात त्यात काही त्रुटी होत्या असंही सांगण्यात येतंय. ते काय होतं, म्हणजे त्या कारणाने हे आकडे बाहेर येऊ शकलेले नाहीत? नाही, अगदी बरोबर. हे खरं आहे की त्यावेळेस मला वाटतं जेटली साहेब होते मंत्री, त्यांनी हे सांगितलं होतं की 1,08,00,000 काहीतरी त्रुटी आहेत आणि आम्ही दुरुस्त करत आहोत. हे कधी सांगितलं होतं? 14-15 मध्ये. आता त्या त्रुटी अजून काय, त्या त्रुटी आणि नंतर हे पण सांगितलं होतं की त्याच्या फार कमी त्रुटी आता आम्ही दुरुस्त करणार आहोत. पण खरं म्हणजे असं नाही आहे. हे जातनिहाय जनगणना त्यांनाच नको आहे जे सत्ताधारी आहे.
जे ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल समजा महाराष्ट्रात मराठा आहे, मराठ्यांना कधीच जातनिहाय जनगणना नको आहे, त्यांना नको आहे. इतर लोक मागणी करतील पण मराठा करणार नाही, कारण त्यांना हे माहित आहे की आपण वाटेल ते आकडे सांगू शकतो. आम्ही 32% आहो, आम्ही 29% आहो. हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी आहे. इकडे आपल्या तिकडे पटेल आहेत, तिकडे ब्राह्मण आहे, तिकडे आपले इकडे आपल्या दक्षिण भारतामध्ये ह्या ज्या दबंग जाती आहेत, जे सत्ताधारी आहे, हे चालतात आणि त्याच्यामुळे ते आता हरिभाऊ, केंद्रातलं जे भाजप आहे, जे सत्तेत बसलेलं आहे, त्या भाजपाला तर त्यांचा जनाधार हा खरं तर ओबीसी समाज आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि आत्ताच आम्ही सुद्धा ती टक्केवारी दाखवली की प्रत्येक लोकसभेत ती कशी वाढत गेली, असा एका संस्थेनं तो अहवाल केलेला आहे. जर ते असेल तर भाजपा त्याच्या विरोधात आहे असं आपल्याला म्हणायचंय का? तरीही नाही, असं असलं तरी मुळात भाजपचा विरोधच होता सुरुवातीपासून जातीगत जनगणनाला, आणि आताही आहे. परंतु हे खरं आहे, तुम्ही जे म्हणताय त्यांचा जनाधार हा वाढलेला आहे आणि तो नेमका ओबीसी मध्ये जनाधार वाढलेला आहे. हे आपण बघितलं, आपणही बघतोय. जो पूर्वी त्याचा जनाधार नव्हता, पण आज ओबीसीचा जनाधार वाढलेला आहे. पण हे एकीकडे जरी खरं असलं तरी काही लोक हे 85% हिंदू आहेत याचं राजकारण करतात आणि त्याच्या विरोधात अशाही मंडळी आहेत की मागासवर्गीय जे आहेत ते 85% आहे. म्हणजे 85 विरुद्ध 15, 15 विरुद्ध 85 असा जो टक्केवारी आहे, म्हणजे इथं जात श्रेष्ठ की धर्म श्रेष्ठ असा एक स्पष्ट राजकीय सुद्धा उपस्थित होतो. मान्य आपले प्रमोद महाजन एका भाषणात आले होते की ती लोक जरी हिंदू हिंदू म्हणत असलो आपण, तर हिंदू म्हणून मतदान करत नाही, तर ते जातीवर मतदान करतात. आपल्या नक्कीच अत्यंत मोठा प्रश्न आपण उचललेला आहे. आणि कुठेतरी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काल म्हटलेलं आहे. आपण आम्हाला जॉईन झालात, आपली मतं व्यक्त केलीत, खूप खूप धन्यवाद. जातनिहाय जनगणनेचा महाराष्ट्राला फायदा होणार की तोटा, यावर बरेच मतप्रवाह आहेत. काहींच्या मते राज्यात जातनिहाय जनगणना झाली तर छोट्या छोट्या जात समूहांना आजवर आरक्षणाचे फायदे मिळू शकले नाहीत, त्यांची संख्या किती आहे हे लक्षात येऊ शकतं आणि त्यानुसार शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण दिलं जाऊ शकतं. तर काही तज्ज्ञांनी जात जनगणनेमध्ये समोर येणाऱ्या आकडेवारीमुळे देशात आरक्षणाच्या नव्या मागण्या होण्यास सुरुवात होईल, तसंच या गणनेमुळे समाजात जातीय ध्रुवीकरण वाढेल अशीही भीती व्यक्त केली आहे. जात जनगणनेच्या चर्चेमुळे अल्पसंख्याकांचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय. ज्या जातीची संख्या मोठी ते म्हणतील 27%तले 5% आमच्या जातीसाठी राखीव करा, मग बाकीच्यांनी काय करायचं असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जात जनगणनेचा हा एक तोटा आहे, पण फायदा हा सुद्धा आहे की धोरणं आणि योजना तयार करण्यास यामुळे मदत मिळते. याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं काय कौल दिला तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला माहिती आहे, पण परत एकदा सांगते, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रानेही जात जनगणना करावी का? 37,000 मतं पडली आहेत यूट्यूबवर आणि 85% लोकांनी होय म्हटलंय, 15% लोकांनी नाही म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 8,000 मतं आहेत. 74% लोकांनी होय म्हटलंय, 26% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 1100 मतं. 73% लोकांनी होय म्हटलंय, 27% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवर 54% लोकांनी होय म्हटलंय, 46% लोकांनी नाही म्हटलंय.
दुसरं महायुद्ध संपत असताना भारताला स्वातंत्र्य मिळालं, जग बदलत होतं. त्यामुळे नव्या भारतात जातीला स्थान नसेल असा विचार करून जातीची गणना बंद करायचा निर्णय स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारनं आपल्या फाउंडिंग फादर्सनी घेतला. मात्र काळ बदलत गेला. भारतातील आजचं राजकारण, सत्ताकारण बघितलं तर जातीला अनन्यसाधारण महत्त्व आलं आहे. जाती अंत, जात निर्मूलनाची भाषा करणारा भारत कधी जात गणनेची मागणी करू लागला कळलेच नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात कधी नव्हे इतक्या जात अस्मिता बळकट बनल्या आहेत. हे सगळं जातींवरून पिढ्यानपिढ्याचा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी, त्यांच्यासाठी योजना तयार करण्यासाठी, निधी देण्यासाठी केलं जातंय असा युक्तिवाद केला जातो. आणि खरंच जातीनिहाय गणना हे करू शकते. पण राजकारण्यांचे ध्येय मात्र नक्की हेच आहे का? राजकारण्यांचा या बाबतीतला विचार हा किती तकलादूही असू शकतो हे कोणीही सांगू शकेल. आणि जोपर्यंत असं राजकारण आपल्या देशात आहे तोपर्यंत तरी जात इज हिअर टू स्टे हे वास्तव आपण मान्य करायला हवं. राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी माणसांची जातीपोट जातीत विभाजन होत राहणार आहे हे आपण स्वीकारायला हवं. कुणाला हिंदू समाज एकत्र हवाय तर कुणाला तो जातीपातीत विखुरलेला हवा आहे. जोवर राजकारण आहे, मतदान आहे, तोवर जात राहणार आणि आणखी खोलवर रुजणार असं दिसतंय. आणि त्यामुळेच स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी काही जातींवर होणारा अन्याय, त्यांच्या खऱ्या अडचणींची चर्चा आणि त्याचे निवारण हे अजूनही होऊ शकलेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.